कोल्हापुरातील हे मठ फेमस असं मठ आहे। येथे सर्व पुतळे जिवंत असल्याचा पुरावा दाखवत आहेत। येथील घरे त्याचबरोबर येथील सर्व पुतळे असे बनवण्यात आलेले आहे जसे की सर्व जुन्या आठवणी जागृत होतील। आधी गावात जत्रा भरायची, त्यावेळेस त्या जत्रेमध्ये काय काय विकलं जात होतं ते तुम्ही पाहू शकता। येथे सूप आहेत, त्याचबरोबर भविष्य सांगणारा माणूस भविष्य कसा सांगतो त्याबद्दल माहिती देते। त्याचनंतर पुतळे, छोटे छोटे शिवलिंग, रुद्राक्षाच्या माळा कशा विकल्या जातात आणि लहान लहान मुले कसे हट्ट करतात आणि गावातील जत्रा कशी भरते याचं जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर कोल्हापूर मधील कनेरी मठ येथे तुम्ही अवश्य भेट देऊ शकता। लहानपणी फोटो काढण्यासाठी आपण हट्ट करत होतो, तर लहानपणी फोटो कसे निघत होते या बाबतीत फोटोग्राफर, लहानपणी भावल्या विकणारा जत्रेतला माणूस, त्याचबरोबर गळ्यातील माळा, विभत्ती आणि नारळ विकणारा हा सर्व मनुष्य आणि नारळ विकत घेणारे सर्व मनुष्य तुम्हाला इथे दिसतील। उदबत्ती विकत घेताना, उदबत्ती देताना, त्याचबरोबर हार वगैरे विकत घेत असताना तुम्हाला ह्या सर्व गोष्टी इथे पाहायला भेटेल। गावातील एखादा सण किंवा उत्सव म्हटलं की गावामध्ये दंडवत घ्यायची प्रथा होती। मंदिरापर्यंत, घरापासून मंदिरापर्यंत दंडवत घेताना येथील घरातील काही लोक आणि त्यांच्या मागे आहेर घेऊन येत असताना हे दृश्य तुम्ही पाहू शकता। येथे काही खेळ तुम्हाला इथे पाहायला भेटतील। लहानपणी अनेक खेळ खेळायचे, त्यापैकी अनेक खेळ इथे रंगवलेले आहेत। आपल्या घराची सजावट करून नटणारी सर्व स्त्रिया घराची देखभाल करून इथे बनवले आहेत। जत्रेमध्ये वाजणारे सनई चौघडे आणि नंदीकोलाचा कार्यक्रम, शिवाय घरात राहून पाहणारे स्त्रिया, असं इथे घरी गेल्यानंतर पालखी उत्सव, त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये होणारा सण आणि जुन्या काळातील घरे इथे दाखवण्यात आलेली आहेत। गावामध्ये जेव्हा पालखी उत्सव असायचा त्यावेळेस त्या पालखी उत्सवामध्ये होणारे कार्यक्रम दर्शन घेताना आणि अनेक लोकांची झुंड इथे आपल्याला पाहायला मिळत होती। इथे असे अनेक पुतळे बनवलेले आहेत आणि प्राणी सुद्धा असे आहेत की ज्यांचे साचे वेगवेगळे आहेत। हे एकाच साच्यामध्ये न बनवता अनेक साच्यांमध्ये हे पुतळे बनवले गेलेले आहेत, त्यामुळे इथे सर्व काही आकर्षित वाटतं। जुन्या काळातील वाडे, तसेच घरासमोर होणारे अनेक कार्यक्रम, त्याचबरोबर घरासमोर बांधण्यात आलेली शेळी, फुगडी, झिम्मा असे अनेक गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतील।
हे इतके आकर्षक बनवलेले आहेत की प्रत्येकाला पाहून खरंच खूप आनंद मिळेल. हे कुलकर्णींचं घर. त्याचबरोबर इथे जत्रेमध्ये आधी अशा पद्धतीने सण उत्सव साजरा करायचे. त्यावेळेस खेळण्यात आलेले हे घोडा, त्याचबरोबर मोर आणि अनेक गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतील. जत्रेत गेल्यानंतर जिलेबी आणि भजी विकत असताना हे बाई तुम्हाला रिअल वाटतील. जत्रेमध्ये दुकान मांडून बसलेले हे चादर, सतरंजी विकत असताना इथे तुम्ही दुकानदार पाहू शकता. लोहाराचं काम करणारे आणि जत्रेमध्ये येऊन विकत असताना तुम्ही पाहू शकता. बैलांना, जनावरांना लागणारे फेसन्स आणि त्यांचे सर्व साहित्य, घंटा, दावे सर्व तुम्हाला इथे पाहायला भेटतील. येथील सर्व दृश्य पाहत असताना तुम्हाला असं वाटेल की आपण जुन्या काळातच होतो आणि हे सर्व आपण अनुभवलोय. भोपळा, कलिंगड विकणाऱ्या आजीबाई आणि केळी विकणाऱ्या आजीबाई इथे तुम्हाला पाहायला भेटतील. ढोल, ताशा, मृदुंग, तबला हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटतील. जुन्या काळातील बांगड्यांचे दुकानं सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटेल. भांडी, पितळेच्या आकाराची सर्व प्रकारच्या भांडी तुम्हाला इथे पाहायला भेटेल. खरं पाहायला गेलं तर हे सर्व दगड आणि मातीनेच बनवलेले आहेत आणि POPने बनवलेले आहेत. हे सर्व पेट्या हे वगैरे हे सर्व गोष्टी POPने बनवलेले आहेत, तरीसुद्धा हे तिथे पाहिल्यानंतर हुबेहूब वाटतात. इथे आल्यानंतर तुम्ही संपूर्ण कनेरी मठ पाहायला तुम्हाला 1.5 तास तरी लागतात. दरवाजासाठी लागणारे वाशे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटेल. जत्रा, शेतकऱ्यांचे घर, धार काढणारी माऊली आणि बछडं इथे तुम्हाला पाहायला भेटेल.
एखाद्या घरात तुम्ही प्रवेश केल्यानंतर आत जणू काही सर्व काही रिअल आहे असंच तुम्हाला भास होतो. मांजर, पोते उचलणारा हा शेतकरी आणि घाणा चालवणारा हा शेतकरी, शिवाय बैल, हे सर्व तुम्हाला रिअलच वाटतील. प्रत्येक मुलीला सासरी जाताना जुन्या काळात कसे जावे लागत होते याचं जिवंत उदाहरण आणि सर्वांनी निरोप घेत असतानाचं हे आठवणी खरंच मनाला खूप आनंद देतात. येथील बैलगाडी आणि बैलगाडीला जुंपलेले बैलसुद्धा खरंच रिअल वाटतात. एखाद्या घरात कोणी आजारी असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथं पाहायला भेटेल. एक सोनाराच्या घरी आम्ही आत गेलो तर तिथे हुबेहूब सोने बनवताना आम्हाला दिसला. एखाद्या मुस्लिम बांधवाचं घर जर गावी असेल तर ते घर वैद्याचं घर, असे अनेक गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतील. अगदी तमाशाची फळ सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटेल. इतकं सुंदर असं हा कनेरी मठ आहे की हा पाहिल्यानंतर तुम्हाला खूप आनंद मिळेल. सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही एका वाड्यात प्रवेश केला आणि या वाड्यामध्ये पाहतोय तर 2 जनावरे बसलेली होती आणि बाजूला पाहतोय तर इथे सुद्धा काही जनावरे होती आणि एक दोरा विणत होता. गोठा आतमध्ये काही कपडे खुंटीला टांगली होती आणि आतमध्ये काही स्त्रिया दळण आणि इथे ताक घुसळण्याचं सामान आपण बघू शकता. इथे स्वयंपाकघर सुद्धा आहे. हे सर्व रिअल पुतळे जरी असले तरी जिवंत उदाहरण वाटत होते. हा काळ न विसरण्यासारखा काळ होता. त्यावेळेस माणुसकी खूप मोठी शिल्लक होती. आजकाल असे पुतळे पाहूनच मनाला इतका आनंद मिळतोय की आपण जुन्या आठवणी जागृत कराव्या. कनेरी मठ पाहिल्यानंतर खूप आनंद झालाय. कनेरी मठ पाहण्यासाठी कमीत कमी 1.5 तास तरी लागतात आणि आता आम्ही बाहेर आलो आणि इथं 7D थिएटर वगैरे पण आहे. जर तुम्हाला बघायचं ते तर तुम्हाला फ्री तिकडे 200 रुपयाचं तिकीट काढल्यानंतर तुम्हाला ते सगळं मिळतं. भूत बंगला, तारांगण हे सर्व तुम्हाला इथं भेटतं. बाहेर आलो आम्ही बाहेर आलो आहे आणि आता पाहतोय भूत बंगलाची तिकीट 50 रुपये आहे. तर बघूया चला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कारण असे कनेरी मठच नाही तर असे अनेक चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्या भेटीसाठी घेऊन येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.